गुड मॉर्निंग. आज आपण ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट्स या प्रकरणातील कॉमन साईज स्टेटमेंट या संकल्पनेतील प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम कॉमन साईज स्टेटमेंट जे आहे ते का निर्माण झालं तेही महत्त्वाचं आहे. ॲनालिसिसमधले जे काही महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्यातील कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट पहिलं आपण बघितलं. कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंटला येणाऱ्या ज्या काही मर्यादा आहेत त्या काही प्रमाणामध्ये कमी करून ॲनालिसिसचं काम जे आहे ते सोपं केलं जावं यासाठी कॉमन साईज स्टेटमेंटची निर्मिती आपल्याला झालेली पाहायला मिळते. यामध्ये प्रथमतः दोन प्रकारचे कॉमन साईज स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळतील. एक कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आणि कॉमन साईज बॅलन्स शीट. या दोन्हींमध्येही प्रथमतः तुलना केलेली असते. एका वर्षामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांमध्ये इन्कम स्टेटमेंटमध्ये सेल्स जे आहेत त्या सेल्स बेस मानलेले असतात. 100% त्याचं व्हॅल्यू गृहीत धरलं जातं आणि सेल्सच्या तुलनेमध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा हेड्सचे असतील त्यांचं पर्सेंटेज किती आहे याचा विचार केला जात असतो. तसंच बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल एम्प्लॉईड जे आहे त्या कॅपिटल एम्प्लॉईडचा विचार जो आहे तो बेस म्हणून केला जातो आणि बाकीचे असणारे बॅलन्स शीटमधले घटक हे कॅपिटल एम्प्लॉईड जर 100% गृहीत धरलं तर बाकीचे किती पर्सेंटेजमध्ये येतात त्याचं कॅल्क्युलेशन केलं जात असतं आणि त्यावरून काही निष्कर्ष काढले जात असतात. तर इथं आपण सुरुवातीला जो प्रॉब्लेम कॉमन साईज इन्कम स्टेटमेंटचा जो घेतलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण घेतला आहे. प्रिपेअर कॉमन साईज स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015. AK लिमिटेडचं हे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. अमाऊंट्स इन इथं रुपीजमध्ये 100मध्ये आहेत. सेल्स अमाऊंट आपल्याला इथं दिलेली आहे 3189. कॉस्ट ऑफ सेल्स लेस केलेले आहेत 1458 आणि ग्रॉस प्रॉफिट उरलेलं आहे 1731. त्यानंतर लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केलेले आहेत. त्यामध्ये सेल्स एक्सपेन्सेस 246, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 140, रिसर्च अँड डेव्हलपमेंट 225, अदर एक्सपेन्सेस 470 अशी यांची टोटल या ठिकाणी जे आपण काढलेली आहे ती वजा केल्यानंतर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आपल्याला शिल्लक राहतो 650 रुपये. त्यातून इन्कम टॅक्स वजा केलेला आहे 251 रुपये आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे नेट तो उरलेला आहे 399 रुपये. हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. याचं सोल्युशन आपल्याला कॉमन साईज इन्कम स्टेटमेंटमध्ये करायचं आहे. प्रथमतः आपण कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट या ठिकाणी तयार करणार आहोत. इथं आपल्याला हे कॉमन साईज स्टेटमेंट जे आहे ते पाहायला मिळेल. हे कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट आपल्याला इथं दिलेलं आहे. वरती आपण नाव दिलं आहे AK लिमिटेड कॉमन साईज स्टेटमेंट आणि त्याचा जो काही प्रॉब्लेममध्ये कालावधी जो दिलेला आहे तो आपण इथं मेन्शन करणार आहोत. तो आहे 31 मार्च 2015चा. म्हणून आपण सुद्धा आपल्या कॉमन साईज स्टेटमेंटला कालावधी देणार आहोत फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015. आणि आता हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा आहे. प्रथमतः सेल्स जे आहेत त्या आपण 100% गृहीत धरतो आणि नंतर उरलेले ज्या अमाऊंट्स आहेत त्या अमाऊंटचं व्हॅल्युएशन सेल्स बेस म्हणून त्या ठिकाणी किती पर्सेंटेज येतात ते काढतो. त्यासाठीच हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याकडे आहे. पर्सेंटेज इज इक्वल टू टर्म्स इन द आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. म्हणजेच आपल्याला जो काही प्रॉफिट अँड लॉसमध्ये जो आयटम दिलेला असेल तो आयटम त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत इथं घेणार आहोत. त्यानंतर सेल्स आणि त्याला गुणिले 100 असं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये सेल्स दिलेले आहेत. त्या सेल्स आपण जशाच्या तसं या ठिकाणी घेणार आहोत.
सेल्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 3189. 3189 प्रॉब्लेममध्ये जी काही अमाऊंट दिलेली आहे तीच आपण घेतलेली आहे आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते इथं आपण गृहीत धरलेलं आहे की ते किती असणार आहे, 100% असणार आहे. म्हणून 100% या ठिकाणी आपण ते काय करतोय, घेतोय. सेल्स नंतर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 1458. म्हणून आपण खाली म्हणणार आहोत लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कॉस्ट ऑफ गुड सोल्डचे अमाऊंट आपल्याला जे आहे ते दिलेले आहे 1458 रुपये. म्हणून आपण ते इथे घेतोय 1458. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अमाऊंट टाकून याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून पर्सेंटेज इज इक्वल टू आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतोय. 1458 भागिले सेल्स आपले आहेत 3189, म्हणून 3189 आणि त्याला गुणिले 100 अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण केलं आहे आणि ते कॅल्क्युलेशन आलेलं आहे 45.7 रुपये. म्हणून आपण ते इथं रेकॉर्ड करतोय 45.7. त्यानंतर लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड नंतर आपल्याला मिळालेलं आहे ग्रॉस प्रॉफिट. म्हणून आपण तो खाली घेतोय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट इथं रेडीमेड आपल्याला दिलेली आहे, वजाबाकी केली तरीसुद्धा आपल्याला ती लक्षामध्ये येते. 3189 मधून 1458 रुपये वजा केलेत, जे उरलेले आहेत ते बरोबर आपल्याला दिलेले आहेत 1731 रुपये. म्हणून आपण ते रेकॉर्ड करतोय 1731. त्यानंतर त्याचंही पर्सेंटेज आपल्याला काढून घ्यायचं आहे. फॉर्म्युला आपल्याकडे आहे पर्सेंटेज इज इक्वल टू आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमधला ग्रॉस प्रॉफिट हा आयटम दिलेला आहे 1731 रुपये. आपल्याकडं सेल्स आहेत 3189. म्हणून आपण कॅल्क्युलेशन करतोय 1731 भागिले 3189 आणि त्याला गुणिले 100. कॅल्क्युलेशन आपल्याकडं जे आहे ते आपल्याला मिळतं आहे 54.28 आणि ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय 54.28. 54.28 जे आहे ती अमाऊंट आता इथं आपण रेकॉर्ड केल्यानंतर इथं जी काही वजाबाकी आहे ती थोडीशी आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण पॉईंटमध्ये अमाऊंट घेतल्यामुळे इथं आपल्याला काय करायचं आहे, पॉईंटसुद्धा क्लिअर करून घ्यायचे आहेत. 100मधून जर 45.7 जर वजा केले तर इथं राऊंड फिगर तयार होते. 28 ऐवजी इथं राऊंड फिगर येते 54.3. ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. कारण 100मधून 45.7 रुपये जर आपण वजा केले तर ते अमाऊंट उरते 54.3 रुपये. म्हणून आपण इथं क्लिअर करून घेतलेलं आहे ती 54.3. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिटच्या नंतर खाली आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे असतात ते लेस करायचे असतात. म्हणून खालच्या वेळेवर आपण म्हणतोय लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते या ठिकाणी आपण लेस करणार आहोत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे सेल्स एक्सपेन्सेस. सेल्स एक्सपेन्सेसची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती 246. इथे आपल्याला त्याची जे काही पर्सेंटेज आहे ते कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. पर्सेंटेज इज इक्वल टू आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 या फॉर्म्युल्यामध्ये आपण अमाऊंट टाकतोय 246 भागिले 3189 गुणिले 100. अमाऊंट आपल्याला मिळते 7.7. म्हणून आपण काय करतोय इथं ते रेकॉर्ड करतोय 7.7. सेल्स एक्सपेन्सेसच्या नंतर पुढचा एक्सपेन्सेस आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस इथं या ठिकाणी आपण घेतला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 140 रुपये. म्हणून आपण इथं रेकॉर्ड केले 140 रुपये. आता 140चं पर्सेंटेज काढून घ्यायचं या फॉर्म्युल्यानुसार. आपल्याला
अमाऊंट जी आहे ती पाहायला मिळते इथं 140 भागिले आपल्याकडं सेल्स आहेत 3189, त्याला गुणिले आपण करतोय 100 आणि अमाऊंटची उरते किंवा कॅल्क्युलेशन येते 4.39 आणि वरती काही पॉईंट येतात म्हणून आपण ते लगेच इथंच राऊंड फिगर करतोय 4.4 आपण इथं कॅल्क्युलेशन राऊंड फिगर करून काय केलेलं आहे घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो आपल्याला दिलेला आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या नंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. इथं प्रॉब्लेममध्ये आपण बघू शकता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या नंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस म्हणून आपण ते घेतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. रिसर्च अँड डेव्हलपमेंटची अमाऊंट आपल्याला इथं दिलेले आहे 225 रुपये. 225 रुपयांचं व्हॅल्युएशन या ठिकाणी आपण पर्सेंटेजमध्ये करणार आहोत. 225 भागिले 3189 गुणिले 100. इथं पर्सेंटेज या फॉर्म्युलाचा आपण यूज केलेला आहे. 225 रुपये या ठिकाणी रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा एक्सपेन्सेस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, त्याला भागिले सेल्स आणि गुणिले 100. कॅल्क्युलेशन येतं आहे 7.055, त्याचंही राऊंड फिगर या ठिकाणी आपण करून घेतो आहे 7.1, कारण का पुढं अमाऊंट जे आहे ते या ठिकाणी लांबलेले आहे म्हणून राऊंड फिगर इथं करून घेतलेले आहे आपण. रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या नंतर पुढचे आपल्याला अमाऊंट दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये आपण इथं पाहू शकता अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेसची अमाऊंट इथं आपल्याला दिलेली आहे 470 रुपये. आपण ती इथं रेकॉर्ड करूयात. अदर एक्सपेन्सेस अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 470. या 470 रुपयांचं पुन्हा आपल्याला पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. 470 रुपये जे अदर एक्सपेन्सेसचे दिलेले आहेत ते आपण या फॉर्मॅटमध्ये टाकणार आहोत. पर्सेंटेज इज इक्वल टू आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतो आहे. 470 भागिले 3189 गुणिले 100. कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे 14.7 रुपये. आपण ते आहे तसंच या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहे 14.7. अदर एक्सपेन्सेसच्या नंतर पुढचा काही भाग जो आहे तोही आपल्याला दिलेला आहे. अदर एक्सपेन्सेस नंतर आपण प्रॉब्लेममध्ये पाहू शकता नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 650 रुपये, म्हणून आपण तीही इथं रेकॉर्ड करणार आहोत. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची 650 रुपये, म्हणून आपण ती इथं रेकॉर्ड करतो आहे 650. त्यानंतर इथं त्याच फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट या ठिकाणी आपण टाकतो आहे 650 भागिले 3189 गुणिले 100. आपल्याला अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते 20 पॉईंट पुढं 38, 25, 65 असं कॅल्क्युलेशन आलेलं आहे. ते आपण काय करणार आहोत राऊंड फिगर करणार आहोत आणि 20.4 असं राऊंड फिगरचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी घेणार आहोत 20.4. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे टॅक्स वजा करण्याच्या अगोदर जी काही प्रॉफिटची अमाऊंट होती ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता खाली आपल्याला टॅक्स वजा करायला दिलेला आहे लेस इन्कम टॅक्स 251, तो आपण या ठिकाणी काय करणार आहोत वजा करणार आहोत. इथं म्हणणार आहोत लेस इन्कम टॅक्स अमाऊंट आहे 251, ती आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे. त्याचं पर्सेंटेजसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. 251 रुपयांची जी काही अमाऊंट आहे ती आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकूयात. 251 भागिले 3189 गुणिले 100. आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे ते येतं आहे 7.870805, म्हणजेच इथं आपल्याला राऊंड फिगर करायची 7. डायरेक्ट 87 ऐवजी इथं 9 करणार आहोत. 8 ऐवजी 9 राऊंड फिगरमध्ये आपण घेणार आहोत, म्हणून इथं आपण रेकॉर्ड करतो आहे 7.9.
आणि त्यानंतर शेवटी इन्कम टॅक्स वजा केल्यानंतर जो काही भाग उरतो तो म्हणजे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 399. तो आपल्याला इथं रेकॉर्ड करायचा आहे. आपण तो रेकॉर्ड करूयात. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे टॅक्स वजा केल्यानंतर उरणारा प्रॉफिट, तोही आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 399. तोही आपण या ठिकाणी काय करणार आहोत, घेणार आहोत आणि त्याचंही कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण मांडणार आहोत. 399 जे आहे त्याचंही कॅल्क्युलेशन करून पुन्हा पॉईंट्स जे आहेत त्याचाही आपल्याला इथं विचार करायचा आहे. कारण नेट प्रॉफिटची अमाऊंट 20.4 रुपये होती, त्यातून 7.9 रुपये काय झालेलं आहे पर्सेंटेजमध्येच वजा झालेले आहेत. उरलेले अमाऊंट डायरेक्ट इथं घेतली तरीसुद्धा चालते किंवा आपल्या पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाकून त्याची राऊंड फिगर केली तरीसुद्धा अमाऊंट तेवढीच येते. प्रथमतः आपण काय करूयात, पर्सेंटेज जे आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाकून कॅल्क्युलेट करूयात. पर्सेंटेज इज इक्वल टू आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय सेल्स. 399 रुपये भागिले 3189 गुणिले 100 असं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला येतं आहे. ते येतं आहे 12.5. आपण ते काय काय केलेलं आहे इथं रेकॉर्ड केलेलं आहे 12.5. त्यानंतर तेच कॅल्क्युलेशन आपण इथं फक्त काय करणार आहोत, कॅल्क्युलेशन वरचं जे काही वजाबाकीचं कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनमध्ये क्लिअर येत आहे किंवा नाही ते पाहणार आहोत. 20.04 मायनस 7.9 यांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते बरोबर 12.5 रुपये या ठिकाणी येतं. म्हणजेच आपण केलेलं कॅल्क्युलेशन जे आहे ते अगदी बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं हा जो काही प्रॉब्लेम आहे हा या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आपण काही पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे हा फॉर्म्युला प्रथमतः आपल्याकडे येतो. पर्सेंटेज इज इक्वल टू आयटम्स इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. हे पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला उपयुक्त आहे. या प्रॉब्लेममध्ये आपण एकी लिमिटेडचं कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट तयार केले. त्यामध्ये सेल्स आपल्याला सुरुवातीला दिलेल्या होत्या 3189. त्याचबरोबर त्याचं पर्सेंटेज आपण गृहीत धरलेलं आहे ते म्हणजे 100 रुपये किंवा 100% अमाऊंट या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड सोल्डची अमाऊंट या ठिकाणी आपण वजा केली. आपल्याला वजा केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी मिळालेलं आहे 1731 रुपये. पर्सेंटेजमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं ते आलं 54.3. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट लेस केलेल्या ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये सुरुवातीला सेल्स एक्सपेन्सेस, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस असे घटक काय केलेत, मायनस केलेत. आणि मायनस केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची अमाऊंट मिळाली 650. त्याचं पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेशन आलं 20.4. त्यानंतर इन्कम टॅक्स आपण लेस केला 251. त्याचं पर्सेंटेज काढलं 7.9. राऊंड फिगर इथं आपण केली आणि हे राऊंड फिगर केल्यानंतर शेवटी आपण वजाबाकी केलेली आहे. 650मधून 251 वजा केले 399 उरतात. आपल्याला प्रॉब्लेममध्ये सुद्धा ते दिलेले होते. त्याचं आपण प्रथमतः पर्सेंटेज काढून घेतलं, ते आलं 12.5 रुपये. त्यानंतर इथेही वजाबाकी करून पाहिली 20.4 वजा 7.9 ते सुद्धा अमाऊंट येते 12.5 रुपये. आणि अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी टॅली झालेला आहे, संपलेला आहे. थँक्यू.